हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। तरडगाव फाट्यावर गांजा विक्रीला जाताना दुचाकीवर पकडले, 3,46,000चा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील तरडगाव फाटा येथे गांजा विक्रीसाठी नेला जात असताना दोघांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 9,854 किलो गांजासह एकूण 3,46,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कार्यरत होती। गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक इसम हिरो कंपनीच्या सीडी डिलक्स मोटारसायकलवर गांजा घेऊन तरडगाव फाट्याहून तरडगावकडे विक्रीसाठी जाणार आहे। ही माहिती खर्डा पोलीस स्टेशनला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित मोटारसायकल अडवली। झडतीदरम्यान मोटारसायकलवरील गोणीमध्ये उग्र वास असलेला हिरवट रंगाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला। चौकशीत आरोपींची नावे सचिन नवनाथ गायकवाड वय 25 वर्षे राहणार पिंपरखेड तालुका जामखेड आणि सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे वय 23 वर्षे राहणार खर्डा तालुका जामखेड अशी असल्याचे निष्पन्न झाले। त्यांनी हा गांजा शुभम घुंगरे राहणार माही जळगाव तालुका कर्जत याच्याकडून आणल्याचे सांगितले असून तो सध्या फरार आहे। या कारवाईत 2,45,475 रुपयांचा 9,854 किलो गांजा, 30,000 रुपयांचे 2 मोबाईल, 1,000 रुपये रोख रक्कम आणि 70,000 रुपयांची मोटारसायकल असा एकूण 3,46,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 11/2026 अन्वये NDPS कायदा 1985 चे कलम 8(क)20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खर्डा पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे। ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार।